संघ आपला 12th मॅन समालोचन कक्षामध्ये असणं आवश्यक आहे. लगेचच आपण मॅचला सुरुवात करतोय. दोन्ही तगड्या फौजा एकमेकांच्या समोर आहे. खरं तर एक जी फौज आहे जी क्षेत्ररक्षण करणार आहे ती प्रथित यश खेळाडूंची मोठी फौज आहे, ज्यामध्ये सुपरस्टार आहेत. तर दुसरी फौज ही अपकमिंग सुपरस्टार आहेत. निश्चित पुढच्या 2 वर्षामध्ये हे खेळाडू सुद्धा तुम्हाला नॅशनल लेवलवरती टेनिस क्रिकेटमध्ये डंका वाजवताना दिसतील. आणि त्यामुळे अपकमिंग सुपरस्टार विरुद्ध सुपरस्टार अशी लढाई आपण निश्चित चर्चा करू शकतो. पाहायचंय सचिन ढवळे प्रहार अकॅडमी विरुद्ध शिरसाट स्पोर्ट. आदरणीय प्रकाश मडके सर, आदरणीय अक्षय निर्मल सर हे अंपायर्स असणार आहेत या सामन्यासाठी. आणि दोन्ही ऑफिशियल्स मैदानामध्ये येत आहेत. सचिन ढवळे फाउंडेशनचे संस्थापक संचालक प्रकाश मडके सर ॲज अंपायर आपण या ठिकाणी मैदानामध्ये बघू शकतो. ही वृत्ती अत्यंत महत्त्वाची, जिथे कमी तिथे आम्ही. आणि सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर काम सचिन ढवळे सरांची टीम करत असते. खरं तर एज्युकेशन फील्डमध्ये त्यांचे सातत्यानं मोठं काम राहिलेलं आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सातत्यानं त्यांचं मार्गदर्शन वरदान राहिलेलं आहे. आणि सचिन ढवळे सरांना, प्रकाश मडके सर आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मोठं योगदान असतं. आज स्पर्धांच्या माध्यमातून निश्चित सुदर्शन केदार संघनायक असणार आहे सचिन ढवळे प्रहार अकॅडमीचे. तर पाहायचंय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. सुदर्शन केदार, आनंद कामठे ओपनर सलामीवीर मैदानामध्ये दाखल होते. या इकडे एक जण या. एक प्लेयर 12th मॅन इथे कायमस्वरूपी थांबा. बहुतांश खेळाडू आहेत आमच्या परिचयाचे. चला मॅच लगेच आपण सुरू करतोय. काल आपण 2 वाजता मॅच सुरू करू शकलो होतो. आज 4 वाजलेले आहेत. भरपूर पाऊस काल रात्री देखील, काल दिवसभराचं स्केड्यूल संपल्यानंतर खरं तर वरुण राजाने हजेरी लावली. आणि विशेष म्हणजे वरुण राजाचं देखील आम्ही भरपूर आभार मानू इथे, कारण मॅच 4 वाजलेले आहे. सकाळपासून पाऊस थांबलेला आहे. पावसाचं वातावरण देखील इथे आहे, मात्र सध्या पाऊस थांबलेला आहे. त्यामुळे आपण मैदान तयार करू शकलो आणि पुन्हा एकदा सामना सुरू करू शकलेलो आहोत. ही स्पर्धा संपूर्ण होणार, पूर्ण होणार हा एक विश्वास आता आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. महाराष्ट्रावरती सध्या अवकाळी पावसाचं सावट आहे. काही ठिकाणी गारपीट देखील होते. त्यामुळं शेतकऱ्यांच्यासाठी अडचणीच्या स्थिती आहे. या स्पर्धेसाठी देखील अडचणीची परिस्थिती तयार झाली. मात्र योग्य वेळेस योग्य निर्णय हे अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि सचिन ढवळे सर खरं तर अशा निर्णयांसाठी निश्चित ओळखले जातात. आज आपण बघतोय की स्पर्धा यशस्वी करत असतानाच असे चांगले निर्णय येणं अपेक्षित होतं. आणि त्यांनी देखील काल ज्यावेळेस लक्षात आलं की इथे स्पर्धा कव्हर करणं अशक्य आहे, त्यामुळे कालच्या आपण सगळ्या मॅचेस कव्हर केल्या. काल दोन्ही सेमीफायनल ज्या आज आपण कव्हर करणार होतो त्याच सेमीफायनल कालच आपण कव्हर करण्याला प्राधान्य दिलं. आणि त्या ज्या प्रहार प्रीमियर लीगच्या सेमीफायनल्स होत्या त्या कालच आपण कंप्लीट केल्या. हा एक चांगला निर्णय होता कालचा आणि तो यशस्वी ठरलेला आज आपल्याला बघायला मिळतोय. काळाच्या पुढे बघणं हे खरं तर एक सचिन सरांच्या व्यक्तिमत्वाचा एक पैलू आहे. आणि ती निर्णय क्षमतेचा परिचय आपल्याला काल आला. आज आपण पाहतोय की ऑल इंडिया ओपन पूलच्या मॅचेस, सेमीफायनलची एक मॅच, त्यानंतर फायनलची एक मॅच, त्यानंतर प्रहार प्रीमियर लीगची फायनल, अशा 3 मॅचेस. तर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची देखील एक एक्झिबिशन मॅच या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी अनेक शिक्षक इथे उपस्थित आहेत. त्या सर्व शिक्षकांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो.
प्रहार अकॅडमी आपला 12th मॅन अजून इथे नाहीये, तर एक 12th मॅन इथे पाठवा. मॅचला सुरुवात होणार आहे. सुदर्शन केदार, आनंद कामठे सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. तर पहिलं षटक मयूर वाघमारे पहिलं षटक इथे टाकणार आहे. सुदर्शनचा पहिल्या चेंडूवरती पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आहे. अपयशी ठरलेला हा मोस्ट डॅशिंग अँड डायनामिक खेळाडू आपण म्हणू शकतो तो म्हणजे सुदर्शन केदार. धाडशी आहे आणि तेवढाच विस्फोटक आहे. आज मैदानामध्ये बघायला मिळेल. यापूर्वी सुदर्शनच्या अशा इनिंग्स आपण पाहिलेल्या आहेत. एक हाती सामना जिंकून देण्याची क्षमता म्हणजे सुदर्शन. गोपी जाधव सरांच्या भाषेत सांगायचं, सुदर्शन दमदार केदार. स्ट्राईक एंडवर आखूड टप्प्याचा चेंडू, या कडक शॉट, सुंदर फटका, स्टिअर केला चेंडूला, बॅकफुट पॉइंट, क्षेत्ररक्षकाला कव्हर करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतात 4 धावा. वाह वाह, सुदर्शन, सुदर्शनचा पुन्हा एकदा एक जबरदस्त शानदार अफलातून शॉट. खर तर पंच होता हा. शॉट ऑफ लेंथ वरती उचलला चेंडूला सरळ लॉंग ऑन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठमोरा आज आउटफील्ड तेवढंसं वेगवान नसणार आहे कारण पाऊस पडलेला आहे. ड्यू फॅक्टर जरी जाणवत नसेल तरी देखील तो परिणाम राहणार आहे आणि त्यामुळेच आपण पाहिले की चांगला चेंडू 38 सर्कल क्लिअर केल्यानंतरही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकलेला नाहीये. बाउंड्री लाईनला थोडासा ओलसरपणा मैदानामध्ये असणार आहे, थोडंसं निसर्ड मैदान असणार आहे. मात्र त्याचा कसा फायदा उठवतो, हो हो, इथे इथे बघायचंय. डोक्यावरून जाणारा चेंडू आहे, वाईडची घोषणा आहे. आपट बार होता. एक होतं की ह्युमिडिटी असल्यानंतर क्रिकेटच्या मैदानामध्ये गवतावरून चेंडूला थोडासा अतिरिक्त बाउन्स मिळू शकतो. एवढा बाउन्स आपण मागच्या 4-5-6 दिवसांमध्ये बघितला नव्हता. मात्र इथे दोन्ही बॉलला चांगला बाउन्स मिळालाय. मयूर वाघमारे या बाउन्सचा कसा वापर करतो. एक बाउन्सर आणि त्याचबरोबर वाईड देखील आलेला आहे. धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील त्या 7 धावा. यास पुन्हा चांगला फटका आहे. यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे आहे. ही खरं तर संघनायकाच्या नेतृत्व गुणांची ओळख आहे. या अगोदरचा फटका शॉट ऑफ लेंथ वरती ज्यावेळेस थर्ड मॅनला खेळला होता सुदर्शन केदारने, यावेळेस तिथे क्षेत्ररक्षक लगेच वाढवलेला आहे. आणि तुम्ही बघितलंय की 3 बॉल जे सलग शॉट ऑफ लेंथ आलेले आहेत. एखादा खेळाडू सुदर्शन केदार तसं पाहिलं तर प्रोफेशनल खेळाडूंच्या समोर नवीन आहे, त्यामुळं पण तो खेळाडू किती लवकर ओळखतायत हे देखील तितकंच महत्त्वाचं. पुन्हा एकदा एक आपट बार आणि पुन्हा निर्धाव चेंडू आहे. यावेळेस आनंद कामठे स्ट्राईक एंडवरती होता. हुक करण्याचा प्रयत्न, मात्र पोझिशन नव्हती बनवली. तर एका जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न होता, फसलेला प्रयत्न इथे. आणि निर्धाव चेंडू. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सेमीफायनलची पहिली लढत आपण या मैदानावरती बघू शकतो आणि पहिल्याच षटकामध्ये चांगली सुरुवात आहे, संमिश्र सुरुवात आहे. 8 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये. मयूर वाघमारे मोठं नाव आहे, अल्पावधीतच टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरती उगवलेला हा सितारा आहे. हळूहळू तो ध्रुव तारा होईल, अढळ स्थान तो तयार करेल. एवढी कॅपॅसिटी निश्चित त्या खेळाडूमध्ये, पोटेन्शियल आहे मयूर वाघमारेमध्ये. पहिलं षटक संपलेलं आहे 9 धावा धावफलकावरती. सचिन ढवळेज, प्रहार अकॅडमी. तर बघूया पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आणि समालोचन कक्षामध्ये आपल्या बरोबर जोडले जात आहेत गोपी जाधव सर. सेमीफायनलची मॅच आहे त्यामुळे दोन्ही टीमसाठी महत्त्वाचे. धन्यवाद नरेश धुमे सर. पॉवर प्लेची षटकं प्रामुख्याने महत्त्वाची राहतील. सुरुवात चांगली राहिली आहे. सुदर्शन केदारच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिला, परंतु त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं. मयूर वाघमारेचा ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला, अल्पावधीमध्ये क्रिकेटच्या क्षितिजावर उगवलेला हा सितारा आज अनेक मैदानं गाजवताना पाहायला मिळाला. पनवेल तालुक्यातील देवत गाव आणि देवत एक्सप्रेस या नावाने देखील परिचित आहे हा खेळाडू.
पहिलं षटक त्याने खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं आणि हे पहिलं षटक संमिश्र राहिलंय जिथे 11 धावा आल्यात परंतु एकही गडी गमावलेला नाहीये ही जमेची बाब आहे सचिन ढवळे प्रहार 11 साठी. सुदर्शन केदार आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आनंद. पहिल्या षटकामध्ये 11 9 धावा, माफ करा 9 धावा आहे स्कोर कार्डवर आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी विजय पावलेला आपण पाहतोय. पहिला चेंडू त्याने ज्या पद्धतीने टाकला त्यानंतर ड्राईव्ह पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह इथे आपण पाहतोय. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु रन आलेली नाहीये. डॉट बॉल येते. डॉट बॉलने दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. या खेळाडूंनी लेदर क्रिकेट गाजवलं. टेनिस क्रिकेट अनेक वर्ष. रफ्तार का सौदागर या नावाने परिचित. कमी गतीने टाकलेला बॉल स्विच हिट करायचा होता सुदर्शन केदारला आणि फिंगर रोल केले विजय पावलेने. ही खासियत आहे या खेळाडूची. जेवढ्या वेगाने तो चेंडू टाकतो तेवढेच कमी गतीने देखील तो चेंडू टाकत असतो आणि हा स्लोवर होता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन ओळखता आलेला नाहीये सुदर्शन केदारला. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 9 बिनबाद. मी खांद्याचा वापर केलाय. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला आणि पंचांच्या दिशेने निर्वाळा करतायत अक्षय निर्मल सरांना आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेत. व्हाईट बॉलचा सिग्नल आला. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आणि अतिरिक्त धावेच्या जोरावर धावसंख्या आता स्कोर कार्डवर पोहोचली 10. 10 फॉर नन. धावसंख्या स्कोर कार्डवर 12. 12 लॉस ऑफ 0 विकेट आणि पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केलाय. खांद्याचा वापर केला गेला इथे विजय पावलेकडून परंतु पंचांनी पुन्हा एकदा इशारा दिला. हा व्हाईट बॉल आणि या चुका टाळाव्या लागणार आहेत. एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्ट. सचिन ढवळे फाउंडेशन आयोजित प्रहार प्रीमियर लीग. स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ हा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. विजय तयार. यावी इनसाइड आउट. फटका हवेत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उस्मान पटेलला बॉलने थोडस बीट केलंय परंतु पहा त्याचा पाय थोडासा घसरलाय. बॉल थांबवण्याचा त्याने प्रयत्न जरूर केला. अंदाज आलेला नाहीये. आउटफील्ड थोडस ओला आहे आणि त्यामुळे इथे बॉल थांबवता आलेला नाहीये आणि आता पंचांचा निर्णय येईल. या बॉलवर धावा मिळतील. इनसाइड आउट. थोडासा मागे गेला. जागा बनवली त्यानंतर कव्हर्सच्या डोक्यावरून केला फटका. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहिला रायगडचा टायगर उस्मान पटेल आणि त्याला थोडासा हुलकावणी देताना पाहायला मिळाला बॉल परंतु आता त्याला थोडंसं पुढे पाठवलं गेलंय. एजाज कुरेशी आता डीपमध्ये पोहोचलाय. डीप कव्हर रिजन मध्ये. या बॉलवर धावा मिळतील. पंचांना विनंती आहे धावा कळवा. हा चौकार आहे. येस थँक्यू. संजीवनी चौकार आहे. चौकार मिळताच धावसंख्या थोडीशी वेग घेईल. आता धावसंख्या झालेली आहे 16. विजय तयार. स्ट्रायकिंग ला सुदर्शन केदार. रनवे मध्ये थोडासा थांबलाय. थोडासा अडथळा आला त्यानंतर तो थांबलाय. पुन्हा एकदा आपल्या धावपट्टीच्या दिशेने मागे जाईल. सुरुवात इथे चांगली पाहायला मिळते सचिन ढवळे प्रहार 11 कडून आणि अलीकडे अल्पावधीत सचिन ढवळे प्रहार 11 हा देखील मोठा संघ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आपण पाहिलं. या स्पर्धेचा यजमान संघ अभि हलका त्याने बॉलला गाईड केलंय. थर्डमॅनला दिशा दिली. शॉर्ट थर्डमॅन 30 सर्कलच्या थोडंसं बाहेर पाहायला मिळाला. नितीन माटुंगेला आपण पाहतोय. या बॉलवर तो पोहोचला. एकदम इथे मिळते सिंगल बरोबरच धावसंख्या आता स्कोर कार्डवर 17. 17 ऑन बोट. 17 फॉर नन आणि सिरसाट स्पोर्ट्सला इथे विकेट गरजेची असेल कारण विकेट घेऊन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. पहिल्या षटकामध्ये विकेट आली नव्हती. दुसरं षटक देखील पॉवर प्लेचा आपण पाहतोय जिथे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. डीप मिड विकेट लाभला गेलाय. दुसरा खेळाडू डीप कव्हर्समध्ये एजाज कुरेशी पाहायला मिळतोय. विजय पावलेचा पुढचा चेंडू. पायावर टाकलेला बॉल ऑन साइडला हवेत खेळलाय. प्लेयर डाऊन दी बॉल. चांगलं जजमेंट. पकडलाय. झेल आउट. पहिला धक्का बसतोय. कृष्णा पवारने हा झेल टिपलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फलंदाजी ते बाद होईल. पहिला धक्का बसत असताना आनंद कामठे बॅक टू दी पवेलियन गॉन.
आनंद कामठेचा प्रयत्न होता मोठा फटका खेळायचा, कारण समोर टीम जर तगडी आहे तर त्यांच्या विरुद्ध तुम्हाला चांगला स्कोअरच अपेक्षित आहे. आणि या प्रयत्नामध्ये मिडविकेटला एक सोपा झेल आनंद कामठेकडून गेलेला आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. नवीन फलंदाज किरण शिंदे मैदानामध्ये दाखल होणार आहे. एक विकेट इथे गमावली जाते. धावफलकावरती धावा आपण बघतोय 17 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जरूर संमिश्र सुरुवात आपल्याला बघायला मिळते या मॅच मध्ये. यानंतर पुन्हा एकदा एक जबरदस्त फायनल यातला विजेत्या संघाबरोबर NB अवध धनकवडी पुणे या संघाची होणार आहे. एकूण विजय पावलेच्या हातामध्ये रफ्तार का राजा सांगलीचा मांगले गावचा हा एक छोटासा गावचा खेळाडू मात्र आज आपण बघतोय की महाराष्ट्र राज्याच्या पटलावरती लेदर बॉल क्रिकेटमध्ये तो येतोय. तर संपूर्ण देशभरामध्ये विजय पावले हे गोलंदाजीमध्ये अत्यंत आदराने घेतलेले नाव आहे. आपण बघितलं विजय पावलेला ISPL मध्ये, तिथे देखील त्याने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली. पायच्या उजव्या हाताने ओव्हर द विकेट शॉट ऑफ लेंथ कट केल्यानंतर चेंडू यष्ट्यांवरती थेट येणं अपेक्षित होतं, मात्र तसं काही घडलेलं नाहीये. एक धाव विलक्षण वेगानं पूर्ण करतील फलंदाज. धावफलकावरती धाव 18. एक गडी बाद 18. 2 षटकांचा खेळ इथे संपणार आहे. हे षटक चांगलं राहिलं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा 9 धावा, मात्र आनंद कामठेचा महत्वाचा बळी टिपण्यामध्ये यश प्राप्त झालेला आहे ते विजय पावलेला. 2 षटकं संपलेली आहे. धावफलकावरती 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 5 षटकांची मॅच आहे आणि माझी विनंती असेल खेळाडूंना की आपण टाइमपास करू नका, मॅच स्पीड अप करा. आपल्याला माहिती सध्या अवकाळी परिस्थिती आहे. पाऊस कधी तयार होऊ शकतो, कधी ढग जमा होऊ शकतात आणि कधी कोसळू शकतात. काल आपण पाहिलं होतं, असं वाटत होतं की पाऊस पडेल, मात्र संध्याकाळपर्यंत पाऊस पडला नाही. मॅच संपली आणि पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं कधी पाऊस आपण त्याचा अंदाज करणं हे खूप अवघड आहे. वेधशाळांना सुद्धा ते अंदाज करू शकतात, फक्त अंदाज देऊ शकतात, पण अंदाज कधीही बरोबर येतोच असं नाहीये. त्याच्यामध्ये कुठली सिद्धता नसते, कुठलाही असा ठोकताळा नसतो की आता पाऊस पडेल, 2 तासाने पडेल, 1 तासाने पडेल. हे ठोसपणे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळं आपण स्पीडअप करा, लवकर पुढची षटकं टाकून घ्या. गोलंदाजीमध्ये बदल होणार आहे. नवीन गोलंदाज प्रसन्न पाटील, एक तगडा गोलंदाज, हा देखील वेगवान गोलंदाज आहे, मात्र भरपूर व्हेरिएशन बरोबर. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. यावेळेस बाहेर जाणारा चेंडू कट केला. 1 धाव प्राप्त होणार आहे. किरण शिंदे फलंदाजीसाठी तयार होता. सुदर्शन केदार स्ट्राईक एंडवरती. सचिन ढवळेज प्रहार अकॅडमी विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स अशी मॅच आपण या सामन्यामध्ये असा सामना आपण बघतोय. तर एका धावेबरोबर धावफलक 19 वरती पोहोचणार आहे. एकेरी दुहेरी धावांवरती समाधान आहे. अवघड चेंडूवरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित फलंदाजाचा राहिलाय, मात्र गोपी सर मोठे फटके सुद्धा आले पाहिजे. अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला, कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. मोठी धावसंख्या प्रस्थापित करावी लागणार आहे. एका बाजूला शिरसाट स्पोर्टचा विचार केला तर व्यावसायिक दर्जाचे क्रिकेटर्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः गाजवून सोडले. आणि दुसऱ्या बाजूला त्या तुलनेत थोडेसे नवके खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या विरोधात पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला चांगली धावसंख्या उभारायची असेल तर फटकेबाजी करावी लागणार आहे. प्रसन्न पाटील पुढचा चेंडू टाकेल. हेवी डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, गती थोडीशी वाढवली. अकूट टप्प्याचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. यष्टीच्या मागे फायटर जेट योगेश पेनकरला आपण पाहतोय आणि त्याच्या हातामध्ये जाऊन हा बॉल विसावलाय. सुदर्शन केदारने प्रयत्न जरूर केलाय. सुदर्शन केदार देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे, परंतु सध्या जर पाहिलं तर प्रसन्न पाटील थोडासा हवी ठरलाय, परंतु इथून फटकेबाजीची गरज आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला पूल केलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. सुदर्शन दमदार केदारच्या बॅटमध्ये येतोय हा उत्तुंग षटकार. सुदर्शन, हे सुदर्शन चक्र आहे आणि आपल्याला माहित आहे या षटकाराबरोबर धावफलक पुढे पोहोचणार आहे.
25 धावा आज ज्यावेळेस सुदर्शनची चर्चा आपली सुरू होती आणि खूप वेळा ड्यू फॅक्टरमध्येच आम्ही खेळलेलो आहे, सकाळच्या सत्रामध्येच खेळलेलो आहे, त्याचा अनुभव आम्हाला आहे आणि सुदर्शनच्या बॅटमधून या गोष्टी स्पष्ट जाणवत आहेत. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पोहोचतोय. आज खूप शानदार फलंदाजी सुदर्शन केदारची बघायला मिळते. एकूण धावफलक पोहोचलेला आहे 25 वरती, तर सुदर्शन खेळतोय 11 चेंडूमध्ये 19 धावा आहेत सुदर्शन केदारच्या. चांगली कॅपॅसिटी, चांगली क्षमता आहे सुदर्शन मध्ये. पुन्हा एकदा प्रसन्न पाटील सामना करेल सुदर्शन. यावेळी देखील पुढे सरसावत घेण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर भरपूर टर्न झाला बॉल आणि अखेर पंचांचा निर्णय येतोय. व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव इथे मिळेल सचिन डबळी प्रहार 11 साठी. धावसंख्या 26 लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी गमावलाय आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी सुदर्शनच्या बॅटमधून धावा येत आहेत. 11 बॉलमध्ये 19 वर तो खेळतोय. टीमचा कॅप्टन देखील आहे, त्यामुळे जबाबदारी घेतली त्यांनी खांद्यावर. प्रसन्नचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेत, स्क्वेअर लेगला बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडेल. आकाश तारेकर डीप मिड विकेट मधून भरपूर अंतर कापून बॉलवर पोहोचला आणि तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. त्या 2 धावांबरोबरच षटकाची समाप्ती होतीये. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि पहिली 2 षटकं नरेश सर आपण पाहिली तर 9ची सरासरी पाहायला मिळाली. तिथे 18 धावा झाल्या होत्या आणि या षटकामध्ये ती सरासरी राखत असताना एक धाव जास्तीची मिळाली आणि जेवढ्या जास्त धावा येतील त्या गरजेच्या असतील. धावसंख्या 28 झाली आहे. सातत्य महत्वाचं आहे आणि पहिल्या 3ही षटकांमध्ये ते सातत्य राखलेलं आहे. जास्त मागे आले नाहीत आणि जास्त मोठी झेपही फलंदाजांना घेता आली नाही, म्हणजे गोलंदाजांनी घेऊ दिली नाही असं म्हणू आपण. का मोठे फटके आल्यानंतरचे जे डॉट बॉल आले त्यामुळं हे षटक अजून सीमित राहिलं. अन्यथा या षटकामध्ये 10 पेक्षाही आपण पाहिलं की 13, 14, 15 धावाही शक्य होत्या. मात्र पुढची 2 षटकं अत्यंत महत्वाची आहे. ड्यू फॅक्टरचा विचार करा, मैदानावरचा ओलसरपणाचा विचार केला किंवा सीमारेषेवरती थोडंसं मैदान ओल आहे त्याचा विचार केला तर निश्चित इथे फलंदाजी करणं तेवढं सोपं नाहीये. मात्र सातत्यपूर्ण कामगिरी ही महत्वाची ठरणार आहे. 5 षटकामध्ये 50 ते 60 धावा हा चांगला फायटिंग स्कोर असणार आहे. आणि विचार केला आपण 28 धावा 2 षटकामध्ये आलेल्या आहेत तर पुढच्या 2 षटकामध्ये अजून एवढ्या धावा धावफलकावरती येणं देखील अपेक्षित आहे. एक जबरदस्त मॅच आहे. दोन्ही संघांमध्ये प्रोफेशनल्स आहेत. मात्र अनुभवाच्या बाबतीमध्ये विचार केला शिरसा स्पोर्ट्स तर ती गगनचुंबी टॉवर आहे, तर दुसऱ्या बाजूला एक 6-7 माळ्याची बिल्डिंग आपण म्हणू शकतो. तेवढा फरक आहे नक्की 2 संघामध्ये. यस, आखूड टप्प्याचा चेंडू होता इथे, हुकचा प्रयत्न केला मात्र अतिरिक्त बाउन्स, निर्धाव चेंडू. ऐश्वर्य सुर्वे गोलंदाज. गोलंदाजीतली श्रीमंती काय असते ती ऐश्वर्य. त्याच्या नावातच ऐश्वर्य आहे, परंतु नावाप्रमाणेच त्याची गोलंदाजीतली क्षमता देखील श्रीमंती दाखवते. ऐश्वर्या या सरळ बॅटचा फेस ओपन केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचेल. थ्रो किती वेगात परत येतोय बघा. आणि चांगलं क्षेत्ररक्षण विजय पावले तिथे आहे. आणि आपल्याला माहित असेल की ISPL मध्ये सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे जे बक्षीस आहे ते विजय पावलेने पटकावलेले. काय कॅच घेतले होते ISPL मध्ये विजय पावलेनं, त्यामुळेच तो सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. आणि तो क्षेत्ररक्षक काय सहजपणे त्याचं स्किल आपण बघितलं. तो आला, चेंडू इतका पटकन अडवला आणि थ्रो सुद्धा लगेच टाकला आणि तो गोलंदाजापर्यंत पोहोचला देखील. ऐश्वर्याचा हा चेंडू, या सुदर्शनचा फटका आहे. बॅटची वरची कट घेतली जरूर चेंडूनं. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे प्राप्त होऊ शकते. धाव फलक पुढे पोहोचणार आहे 30 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक सुरू आहे ते 4थ्या क्रमांकाचं. ऐश्वर्य सुर्वे मोठ्या फटक्यांपासून परावृत्त केलेले आतापर्यंत फलंदाज, हे महत्वाचं आहे. फलंदाज देखील तितक्याच ताकदीचे. एक धाव देखील मिळते इथे. पूलचा प्रयत्न, टॉस देखील मोठा आहे मात्र उस्मान पटेल तिथे आहे. उस्मान सुद्धा सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक ओळखला जातो. आणि विचार करा की मला वाटतं उस्मान पटेल गेले 2 दशक 20 वर्ष क्रिकेटमध्ये आहे आणि एवढी वर्ष सातत्यानं एखाद्या क्षेत्रामध्ये प्रभाव निर्माण करणं, आपलं अस्तित्व टिकून ठेवणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. काल परवाच तुम्ही जर नीरज चोप्रा यांचं स्टेटमेंट ऐकलं असेल किंवा सचिन ढवळे सर असतील, आज इथे विठ्ठल कांगणे सर उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा सातत्याने या विषयावरती प्रकाश टाकलेला आहे.
की एखाद्या क्षेत्रामध्ये नीरज चोप्रा तर असं म्हणतात की ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणं फार अवघड नाही, ते सोपं आहे, ते मिळू शकतं तुम्हाला. मात्र सातत्यानं ते गोल्ड मेडल टिकवणं हे खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. आणि 20 वर्ष उस्मान पटेल सारखे खेळाडू, आज योगेश पेनकर आहे, फायटर जेट नावानं ओळखला जातो. अनेक वर्ष सातत्याने या खेळाडूंनी क्रिकेटसाठी दिलेली आहे. तर 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती जाऊ 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अफजल भाई 4 धावा आल्या या षटकामध्ये. अफजल भाईंचं नाव देखील घ्यावं लागेल आवर्जून क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये, कारण सातत्यानं मी बघितलेलं आहे अफजल भाईंना साधारणतः 2007 6-7च्या सुमारात, कदाचित त्याही अगोदर कदाचित आम्ही भेटलेलो असावं. पण अगदीच माझ्या कमेंट्री करिअरच्या सुरुवातीलाच डिंग डॉंग हे नाव ज्यावेळेस आम्ही ऐकलं, अफजलची गोलंदाजी आम्ही पाहिली, अत्यंत घातक अशी गोलंदाजी. परंतु आपण पाहतो की वय थांबू शकत नाही. पण वय जरी थांबलेलं असलं तरी अफजल भाई क्रिकेटमध्ये आजही तसेच टिकून आहेत. ॲज अ मॅनेजर म्हणून टीम बांधणं ही सुद्धा एक कला असते आणि अफजल भाईनं ती कला सातत्याने ठेवलेली. आज जागतिक स्तरावरती टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अफजल भाईने बांधलेला संघ हा सर्वोत्तम कामगिरी करतोय गेल्या अनेक वर्षांपासून. तर हे स्किल आहे या खेळाडूंमध्ये, म्हणून त्यांचं सगळ्यांचं कौतुक आहे. गोपी आपल्या समोर आहेत सर. बघू आपण 32 धावा, आपण जी सातत्याची चर्चा करत होतो, मागच्या षटकामध्ये धावा फक्त 4 आल्यात. मागचं षटक खूप चांगलं राहिलं. शेवटचं षटक 6 चेंडू ते महत्त्वाचे असतील. विजय पावलीवर पुन्हा एकदा जबाबदारी टाकली गेली आणि पहिल्याच बॉलवर सुदर्शन केदारने त्याच्या विरोधात सिंगल घेतली. सिंगल बरोबरच धावसंख्या पाहायला मिळते स्कोर कार्डवर टीमची टोटल 33 धावा. परंतु धावा गरजेच्या आहेत. येणारी 5 चेंडू तिथे 10 ते 15 धावा वसूल केल्या गेल्या तर एक चांगलं टार्गेट प्रस्थापित करता येईल. सर क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या मोठी नसते किंवा छोटी नसते. ज्यावेळी मोठ्या धावसंख्येचे रेकॉर्ड्स बनवले जातात ते तोडले देखील जातात आणि इथे देखील तोच प्रयत्न असेल एक चांगलं लक्ष प्रस्थापित करणं. सचिन ढवळी प्रहार 11 आतापर्यंत एकच गडी गमावलाय. विकेट्स हातामध्ये आहे त्यामुळे जोखीम घ्यावी लागेल, कारण आपण नेहमीच म्हणतो रिस्क आहे तो इश्क आहे आणि त्यामुळे थोडीशी जोखीम गरजेची राहील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळेल. सध्या स्ट्रायकिंग एंडला आलाय किरण. आशेचा किरण बनेल का? विजय पावले ओढ विकेटने कमी गतीने टाकलेला फुललेनचा बॉल होता. पहा विकेट बहाल करावी लागेल आणि या बॉलवर विकेटचं पतन होते. किरण बॅक टू दी पवेलियन. किरणने स्वतःची विकेट बहाल केली आहे. दुसऱ्या बॉलवर रन आलेली नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर 33, 2 गडी बाद. इथे फलंदाज बाद होते. सुदर्शन वगळता कोणी फलंदाज आज आतापर्यंत प्रभाव टाकू शकलेला नाही. नवीन फलंदाज अमर गोरे, डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. म्हणजे तुम्ही डेथ ओव्हर स्पेशालिस्ट गोलंदाज बघितले असेल, पण मी एक फलंदाज असा बघितलाय की तो डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. मला आठवते 2007 किंवा 8 साल असेल, पिंपरखेडच्या ग्राउंडवरती खराबवाडी हनुमान संघाकडून खेळायचा तो अमर गोरे आणि शेवटच्या 2 षटकामध्ये 35-40 धावांची गरज असताना तो यायचा, धपाधप 6 मारायचा आणि सामना जिंकून द्यायचा. विशेष म्हणजे पहिल्या सामन्यापासून फायनल पर्यंत अमर गोरेची ही खेळी सुरूच होती आणि त्यानंतर अमर गोरेने क्रिकेटमध्ये मागे वळून बघितलेलं नाहीये. ओहो हो, सुदर्शन सुदर्शन हे सुदर्शन चक्र आहे. स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. सीमारेषा कापून काढणारा हा षटकार आहे. मी नेहमीच उल्लेख केला या खेळाडूचा. सुदर्शन दमदार, केदार, त्याच्या बॅटमधून हा रुबाबदार मोठा फटका आलाय. षटकार त्याने ठोकलाय. षटकाराबरोबरच धावसंख्येला आता आकार मिळतोय. विजय पावलेच्या विरोधात षटकार ठोकणं तेवढंच सोपं नसतं, कारण जेवढ्या वेगाने तो चेंडू टाकतो तिथे तुम्हाला चांगलं टायमिंग जुळवावं लागतं, नजर ठेवावी लागते आणि सुदर्शन केदारने ते चांगल्या पद्धतीने दाखवून दिलं. धावसंख्येला आकार मिळते टीमची टोटल स्कोर कार्डवर 39 धावा. विजय पावलेचा पुढचा चेंडू वरती विकेटने. यावेळी भन्नाट वेग, तेवढाच चांगला यॉर्कर पायावर टाकला. बॉल स्वतःचा बचाव करताना पाहायला मिळाला. सुदर्शन केदार थोडीशी उडी त्याने मारली आणि नंतर बॉल भन्नाट वेगाने निघून गेला. बॉल येतोय डॉट बॉल. मागच्या बॉलचं उत्तर विजय पावलेने दिले आणि अखेर डॉट बॉल आलाय. नाही, हे मोठ्या गोलंदाजांच्या बाबतीमध्ये, प्रतिथेज गोलंदाजाच्या बाबतीमध्ये या गोष्टी दिसतातच. त्याने एखाद्या फलंदाजाने जर षटकार मारला तर पुढचा चेंडू हा प्रचंड आग ओकणारा असतो. हे आपण नेहमी बघत असतो आणि विजय पावलेने त्याचं एक ठेवणीत लाशर बाहेर काढलं. सुदर्शनला रोखून ठेवलंय. रिव्हर्स, ओहो रिव्हर्स खेळायचा आहे, मात्र कुठे खेळलाय शॉट. सुदर्शनच्या 2 धावा. खरं तर गोपी सर, या गोष्ट आपल्याला निश्चित घ्यावी लागेल. हो, इथे अमर गोरे बाद होणार आहेत.
आणि मोठा धक्का असेल हा. सुदर्शन स्ट्राईक एंडला आहे. कदाचित स्ट्राईक एंडवरती येण्याची अपेक्षा असावी. इथे मोठे फटके अमर गोरेच्या बॅटमधून देखील आले असते आणि त्याने स्ट्राईक सोडली होती. तिथे बाद होतोय तो. नवीन फलंदाज समीर मैदानामध्ये दाखल होणार आहे. अजून एक फलंदाज गमावलाय, मात्र सुदर्शन स्ट्राईक एंडला ही गोष्ट महत्वाची आहे. एक षटकार देखील विजय पावलेला सुदर्शन केदारच्या बॅटमधून आलेला आपण पाहिलेला आहे. टेनिस क्रिकेट वर्ल्डला सुदर्शनची ओळख झालेली आहे. विजय पावले याबरोबरच बॅकफुटवरून गॅप खेळण्याचा प्रयत्न. एक धाव केवळ अपेक्षित आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो हो हो, इथे इथे धाव बाद होईल सुदर्शन. आणि अजून एक मोहरा गमावलाय, तर मला वाटतं षटक देखील संपणार आहे. आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक दाखवतोय तो 42 धावा. 42 ऑन बोर्ड. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडूमध्ये 43 धावा इथे विजयासाठी बनवायच्या आहेत. आणि पाहायचं ही धावसंख्या कमी दिसेल जरूर. मागच्या 5 दिवसांचा विचार केला तर ही धावसंख्या कमीच आहे. मात्र कंडिशन मध्ये भरपूर बदल झालेला आहे. एक ओली खेळपट्टी आहे, ग्राउंड ओलसर आहे, थोडंसं आउटफील्ड निसरड आहे. अशा परिस्थितीमध्ये 43 धावा करणं 5 षटक्यामध्ये हे सुद्धा आव्हानात्मक असणार आहे. पाहायचंय या सामन्यामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. फायनल मध्ये NB अवध या संघाविरुद्ध कोण फाईट करणार आहे याचं उत्तर पुढच्या 5 षटकांमध्ये मिळणार आहे. आणि औत्सुक्य सगळ्यांनाच असणार आहे. प्रहार अकॅडमी विरुद्ध सिरसा स्पोर्ट्स एक जबरदस्त लढत बघायला मिळेल. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल समालोचन कक्षामध्ये थोडंसं परिवर्तन होणार आहे. इथे पुन्हा एकदा मीरा भाईंदर आणि विरार हे दोघंही मुंबईचे अत्यंत प्रतिभावान समालोचक. हिंदीमधून प्रशांत आदवडे सर, मराठीमधून मनीष पाटील सर. या आपलं स्वागत आहे. धन्यवाद नरेश डोबी सर, धन्यवाद गोपी जाधव सर. खूप चांगल्या पद्धतीनं पहिल्या 5 षटकांचं विवरण गोपी सरांनी आणि नरेश सरांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. पुन्हा एकदा आपण परत आलेलो आहोत या स्पर्धेचा आढावा प्रेक्षकांसाठी घेऊन. आपण पाहतायत प्रहार प्रीमियर लीग हे 10वं पर्व आपण एन्जॉय करतोय. खूप चांगल्या पद्धतीनं या सर्व गोष्टींची शहानिशा, वातावरणाची शहानिशा केली. चांगला रखरखाव या खेळपट्टीचा, आउटफील्डचा. आणि त्यानंतर एक लश ग्रीन ग्राउंड जेव्हा असते अशा वेळेला प्रत्येक गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो. खेळपट्टी व्यवस्थित सुकली आहे का, आउटफील्ड व्यवस्थित सुकली आहे का. पण मेहनत घेतल्याशिवाय लवकरात लवकर मैदान परत मिळत नाही. ही मेहनत आहे अष्टपैलू स्पोर्टच्या क्युरेटरची, मेहनत आहे सचिन ढवळे फाउंडेशनची, मेहनत आहे या सर्वांची. विदाउट पेन नो गेन. आपण बघितलं तर एका बाजूला आयोजकांचं जी अपेक्षा असते की लवकरात लवकर मॅच सुरू व्हावा, तर दुसऱ्या बाजूला अष्टपैलू टीमची जबाबदारी होती की विकेट किती ओला आहे, किती पाऊस पडला आहे, किती तो सुका झाला आहे, या सगळ्या गोष्टी. आणि मग फक्त विकेट बघायची नाही आहे, तर रनवे बघायचं आहे, आजूबाजूला जो सर्कल आहे तो देखील बघायचा आहे. आणि आपण बघितलं त्याकरता प्रचंड मेहनत या ठिकाणी सचिन ढवळे फाउंडेशनने देखील घेतली, अष्टपैलूच्या संपूर्ण टीमने देखील घेतली. आणि त्यानंतर आज प्रहार प्रीमियर लीग 2024चा अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती सुरू आहे, जिथे 2 मातबर संघ. आणि जिंकण्याकरता जर बघितलं तर 43 धावांचं आव्हान आहे. मनीष, स्वागत आहे आज संध्याकाळच्या सत्रामध्ये. खरं तर हा ग्रँड फिनाले आहे. प्रहार प्रीमियर लीगचा चॅम्पियन कोण बनणार या प्रश्नाचं उत्तर देखील मिळणार, परंतु NBच्या संघाविरुद्ध आज कोणता संघ खेळणार त्या प्रश्नाचं देखील उत्तर या सामन्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे. आणि नक्कीच आता ती तो उत्कंठा. आपण सकाळपासून तुम्हाला फोन्स येत आहेत, नरेश सरांना फोन्स येतात, गोपी सरांना फोन्स येतात, मला येत आहेत, ऑर्गनायझर कमिटीला फोन येत आहेत, प्रत्येकाला फोन येत आहेत की प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा कधी सुरू होणार आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आणि बघा ना, सूर्यनारायण सुद्धा आता प्रसन्न झालेले आहेत आणि एक चांगलं वातावरण क्रिकेटपटून खेळण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. त्यांना तो अनुभव मिळतोय. चला, कुठलाच वेळ न घेता लगेच दुसरा डाव सुरू करायचा आहे, कारण यानंतर अजूनही मेन शेड्यूलच्या 2 मॅचेस बाकी आहेत. म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची फायनल. आणि यानंतर या सामन्यात जो जिंकेल तो NB अवध धनकवडी पुणे या संघाची खेळणार आहे. द्वंद्व मैदानावरती असेल बॅट आणि बॉलमधलं, यात काय शंका नाही. द्वंद्व होतं सूर्यनारायण आणि वरुण राजा. आज ते देखील द्वंद्व आपण गेले 2 दिवस पाहतोय. द्वंद्व होतं, निश्चितच प्रतीक्षा आपण करत होतो या सामन्याची. अर्थात बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदी मैदानावरती पाहण्याची संधी.
43 धावांचा आव्हान, कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सामन्याचा दुसरा डाव. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल श्याम त्र्यंबके. मला वाटतं मनीष, आपण ज्यावेळेला सिरसा चॅम्पियन ट्रॉफी करत होतो तेव्हा श्यामनं 2 मॅचमध्ये तू आपल्याबरोबर होता समालोचन कक्षामध्ये, आणि त्यानंतर त्या संधीचं सोनं केलं होतं, आणि अशा विकेटवरती तो अधिक वेगवान आणि अधिक घातक ठरू शकतो. एक्स्ट्रा मेंबर खरं तर ते खंत प्रत्येकाला अनुभवायला मिळते. बेंचवर बसणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तो पेशन्स तुम्हाला शिकता येतो आणि तो पेशन्स त्यांचा त्यावेळी पाहायला मिळाला. पण त्यानंतर असे चमकले की कुठलाच फलंदाज त्यांच्यासमोर डोकं वर काढू शकला नाही. त्याचमुळे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ते टेम्परामेंट दाखवलं आणि त्यांची ॲक्युरसी काय आहे स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. तीच ॲक्युरसी आता आवश्यक आहे सचिन ढवळेस प्रहार 11साठी. पहिल्याच बॉलला ऑन साईडला आडव्या पडणे खेळायचं, गुडघ्यावर हलकासा बॅलन्स केला, बॉल मिड विकेटला क्षेत्ररक्षक ताडीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो, पण पहिल्याच बॉलवर येतोय चौकार. या दुसऱ्या डावाची दमदार सुरुवात, 4 धावा. बहुत खराब गेंद थी ये, आगे गेंद थी, स्विप करने का मौका मिला, आराम से गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ गेंद को भेज दिया था बल्लेबाज ने. एजाज कुरैशी फिलहाल बल्लेबाजी कर रहे हैं. इस चौके के साथ इरादे को स्पष्ट किया. श्याम त्रिंबके गेंदबाजी कर रहे हैं दुर्वाल एंड से. पावर प्ले का ओवर है. जहां तक सवाल इस मुकाबले की बात करें तो 5 ओवर का ये मुकाबला. फ्लाई स्ट्रिप गली, पॉइंट कवर और अच्छी गेंद ऑफ टाइम के बाहर थी, ऑनसाइड पर खेलना चाहते थे. इस गेंद को मनीष बल्लेबाज परख नहीं पाए थे. मन बना के खेलने का प्रयास, बहुत अच्छी गेंद थी शाम की. पहली गेंद बुंडले स्पॉट पर थी, दूसरी थोड़ा आगे ऑफ टाइम के बाहर फुल लेन गेंद थी. अच्छी गेंद थी श्याम त्रिंबके की. हलकासा फ्लाईट चेंडूला त्या दिला होता आणि गती काढली होती आणि त्याचमुळे पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा निर्धार इजाजने व्यक्त केला. यावेळेस बघा बॉलला दिली दिशा, क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचा, पण त्याचा रीच पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची हमी. येतो या षटकाचा दुसरा चौकार. इजाज कुरैशी देतोय आपल्या संघाला खुशी, 2 चौकार खेचून. बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं, पैरों पर गेंद थी और कलाई का इस्तेमाल करते हुए कलात्मक तरीके से गेंद को खेल दिया था फाइन लेग बाउंड्री रन के बाहर. 4 रनों के दूसरा चौका इस वक्त बल्लेबाज एजाज कुरैशी का. अपनी बॉलिंग मार पर शाम तैयार. स्ट्रोक अच्छा, बल्ले के बीचों बीच गेंद को मिड ऑफ क्षेत्र में खेल दिया है और खराब फील्डिंग, गेंद बाउंड्री रन के बाहर जाते भी चौका. मैग्निफिसेंट बैटिंग, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4. एक तरफ एजाज कुरैशी जैसे बल्लेबाज है, मनीष इन्होंने 3 चौके जड़े हैं और अपने इरादों को स्पष्ट करते हुए स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के. मोठ्या धावफलकाकडे जाण्याच्या सोप्या वाटा या फलंदाजाकडेच मिळतात आणि तो फलंदाज आहे इजाज कुरैशी, ज्याने या षटकातले 3 चौकार खेचलेले. 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी जी आवश्यक सुरुवात होती ती सुरुवात इजाज कुरैशी मैदानाच्या आतमध्ये देतोय शिरसाट स्पोर्ट्सला. ऑन साईडला खेळायचं पण यावेळेस कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग नाही. या बॉल मिड विकेटला अडवला जाईल तो पूर्ण होते. एक सिंगल धावसंख्या पोहोचते, ती म्हणजेच 13. या आकड्यावर 13 धावा धावफलकावर 5 चेंडूंचा खेळ पहिल्या षटकातला संपलाय. और इस शाम की गेंदबाजी की बात करते तो इन्होंने गुंडेस पर पट्टीपा खिलाया, थोड़ा 2 मीटर के अंदर चले गए, और जो विकेट, इस विकेट की बात करूँ तो बिल्कुल बारिश गिर गई थी, तो मेरे हिसाब से सही इलाके में गेंदबाजी उन्होंने नहीं की है. 3 चौके, स्कोर कुल मिलाकर 13 रन. एक सिंगल एजाज कुरैशी का. सामने बल्लेबाज उस्मान, रायगढ़ का टाइगर. इस वक्त फील्डिंग की जमावट की बात करें तो एक फ्लाइंग स्ट्रिप गली, एक कवर पर खिलाड़ी रिवर्सिव खेलना चाहते थे. ये शॉट अच्छा नहीं था उस्मान का. जोखिम भरा स्ट्रोक खेलने का प्रयास, कामयाबी नहीं मिली. आखिरी गेंद पर बिंदी है. पहले ओवर का खेल समाप्त. स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के. एजाज कुरैशी खेल रहे 13 पर. उस्मान को अभी भी अपना खाता खोलना है, लेकिन चर्चा ये हो सकती है जिस तरह से ये पहला ओवर था, इस पहले ओवर में मनीष आपको गेंदबाजी बिल्कुल 6 मीटर के अंदर भी कर रही थी, आपने केवल 4 मीटर और 2 मीटर का इस्तेमाल किया. तो मेरे हिसाब से बारिश गिरने के बाद सही इलाके में गेंदबाजी आपने नहीं की और इसका फायदा बल्लेबाजों ने उठाया. परिवर्तनाचा जो रीच आहे थोडासा अजून मोठा करणं आवश्यक होतं आणि त्या ठिकाणी ते करताना श्याम त्र्यंबके थोडासा कमी पडला आणि त्याच संधीचा फायदा इजाजने उचललेला आहे. आणि अजूनही काही संपलेलं नाही. या सचिन ढवळेस प्रहार या नावामध्येच खूप काही दडलेलं आहे आणि तो संघर्ष दाखवण्याची सध्या गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या पातळी झाले 13. आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची. बॉल शिल्लक असतील 24 चेंडू, 30 धावांची गरज. शिरसाट ने बहुत अच्छा स्टार्ट प्राप्त किया है. 43 रनों की जरूरत है. पहले ओवर में 13 रन, मतलब आने वाले 24 गेंदों में जीतने के लिए चाहिए और 30 रन. शुभम शेळके हे नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेतात इजाजसाठी. ऑन साइड आडव्या बॅटनं पुल करताना बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलंय. डीप मिड विकेट सीमारेषा होते क्लिअर. येतोय इजाजच्या बॅटमधून षटकार.
अनुभवी खिलाड़ी है, क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते हैं और हमेशा प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर मैदान के अंदर उतरे और बहुत अच्छा प्रदर्शन उन्होंने किया है। अब और एक बड़ा स्ट्रोक स्कोर इसी के साथ जा पहुंचा 19 पर। गेंदबाजी में परिवर्तन हुआ, अपने बॉलिंग मार पर गेंदबाज शुभम शेल्के, लेकिन क्या स्वागत हुआ, स्वागत नहीं करोगे, बिल्कुल सिक्सर के साथ स्वागत हुआ। प्रमुख गेंदबाज के तौर पर शुभम शेल्के, सामना करेंगे बल्लेबाज एजाज कुरैशी। ये बढ़िया लाइन, ये बहुत अच्छी लाइन है। टिप ऑफ टर्म के बाहर और टिप्पा खाने के बाद उछाल था, लेन में एक बार भी बदलाव, थोड़ा ऑफ टर्म के बाहर और वो 5-6 मीटर का एरिया टारगेट किया, विकेट से मदद मिल रही है, ये सही इलाके में गेंद थी। नियंत्रण चांगलं होतं, बाउन्स आणि बाउन्सवर खूप चांगल्या पद्धतीने खांद्याचा वापर त्याने केला आणि त्याचमुळे बघा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू देखील तुम्हाला कधी कधी फायदा देऊ शकतात, फक्त खांद्याचा अचूक वापर करता आला पाहिजे। यावेळेस परफेक्ट बाउन्सर पाहायला मिळाला ऑफ स्टंपच्या बाहेरचा आणि त्या बॉलला खेळताना थोडासा संभ्रमात होता इजाज कुरेशी। त्याचमुळे हे डॉट बॉल खूप आवश्यक आहेत। सचिन डबल्स प्रहार टीमला जितके डॉट बॉल्स येतील तितकं दडपण वाढण्याची शक्यता आहे। यावेळेस नियंत्रण आता इजाजचं चुकलं, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्यांनी पाहिलं होतं की ऑफस्टमच्या बाहेर पूर्णपणे मोकळं रान आहे आणि त्या ठिकाणी स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न जरूर होता। येतोय हा डॉट बॉल, पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 डॉट येत आहेत गोलंदाजाच्या वतीनं। जितनी बिंदी गेंदें आएगी उतना एक बार भी प्रेशर बल्लेबाज के ऊपर बढ़ सकता है। शुभम शेल्के की अगली गेंद, टपका चल था, गेंद को खेल दिया पॉइंट के ऊपर से खूबसूरती के साथ, टकाटक पटापट कमाल का स्क्वायर कट, गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। इस बार टिप ऑफ टर्म के बाहर था मनीष, लेकिन उछाल था उसका फायदा उठाया बल्लेबाज एजाज कुरैशी ने। आपण तीच चर्चा करत होतो की ऑफस्टमच्या बाहेर मोकळं रान आहे ने ऑफस्टमच्या बाहेरचा हाफ ट्रॅकर देणं या ठिकाणी आपण पाहिलं तर ते कुठेतरी धोकादायक होतं आणि त्या संधीचा फायदा इजाजने उचलला आणि पूर्णपणे जे ऑफस्टमच्या सर्कल आहे सर्कल भेदण्यासाठी त्याने प्रयत्न केला आणि 4 धावा आपल्या संघामध्ये जोडल्या। ऑन साइडला बॅट स्विंग तर जोरदार होती, पण बॉल आणि बॅटचं होत नाही कनेक्शन। शेवट काही अंशी गोड झालेला आहे का, अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातला। धावसंख्या झालेली आहे 23 धावा जिंकण्यासाठी अजूनही 20 ची गरज, बॉल शिल्लक असेल 19। एक अच्छा मैच है 19-20 वाला मुकाबला, लेकिन विकेट नहीं है, विकेट बहुत इंपॉर्टेंट है इस मुकाबले में। इस बार में उछाला, बहुत ऊपर गेंद है, मिस टाइम स्ट्रोक, गेंद के नीचे खिलाड़ी मिड ऑफ पर है और विकेट मिला। बल्लेबाज एजाज कुरैशी बैक टू द पेबल, शुभम को विकेट मिला है और अब जाकर कहानी में बिल्कुल पलटवार। स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल जीतने के लिए अब 18 गेंदे और रन चाहिए 20, मतलब अभी भी जो मुकाबला बहुत इंटरेस्टिंग हो सकता है, लेकिन मनीष विकेट गुच्छे में चाहिए तब जाकर आप कमबॅक करेंगे। हे सातत्य हवंय, सर्वात सोपं म्हणजेच हे सातत्य हवंय। अगोदर इजाजने त्यांचं काम तर केलेलं आहे, त्यात कुठलंच दुमत नाहीये। चौकार त्यांच्या वतीनं पाहायला मिळाले आणि त्यानंतर चांगली जी सुरुवात अपेक्षित होती शिरसाट स्पोर्ट्सला ती सुरुवात सुद्धा मिळाली। त्याचमुळे ते जरी बाद झालेत पण त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। मैदानाच्या आतमध्ये आता योगेश पेणकर पोहोचतात 3ऱ्या क्रमांकावर। धावसंख्या आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे, 1 गडी बाद 23 धावा। तर हे 3रं षटक सचिन डबल्स प्रहार या टीमसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे, जे इकॉनॉमिकल असायला हवं आणि त्यातल्या त्यात विकेटचा शोध सुद्धा या षटकामध्ये घेतला गेला तर मागच्या 2 षटकामध्ये शेवटच्या षटकापर्यंत ही जी चुरस आहे या सामन्याची लढत खूप चांगल्या पद्धतीनं प्रेक्षकांना पाहता येईल। ढलता हुआ सूरज, कम होती हुई रोशनी, ये आने वाली शाम किसके नाम, ये सवाल है। इस शाम में अपना नाम करने के लिए कौन आ रहा है? शाम को बुलाया गया भाई, शाम को बुलाया गया। दोबारा ये दूसरा ओवर लेके आए हैं, अपने बॉलिंग मार पर तैयार है। सामने बल्लेबाज की बात करें तो उस्मान, योगेश पेंटकर नॉन स्ट्राइकर एंड पर फील्डिंग के जमाव के इस वक्त फील्डिंग में थोड़ा बदलाव, फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी बिल्कुल मौजूद है। सुदर्शन केदार को आप देख रहे हैं, आगे गेंद ड्राइव किया बहुत बढ़िया तरीके से, स्टक कवर पर गेंद जा रही है, लेकिन मिड ऑफ के खिलाड़ी गेंद को दायरे के अंदर फील्ड करते, मिड ऑफ को स्टक कवर क्षेत्र में आना पड़ा। एक अच्छा कवर ड्राइव था बल्लेबाज उस्मान का। उत्कृष्ट क्रिकेटपटू तोच आहे, उत्कृष्ट फलंदाज तोच आहे, त्याला कळतं कुठल्या चेंडूला सोडायचं आणि कुठल्या चेंडूला तोडायचं। या ठिकाणी हलक्या हाताने बॉलला ड्राइव्ह करताना स्ट्राइक रोटेट केली, सिच्युएशन आपल्या पक्षामध्ये आहे तर घाई गडबड करण्याचा इरादा उस्मानचा नाही, पण यावेळेस रिव्हर्स स्वीप योगेशची पाहायला मिळते। क्षेत्ररक्षक आहे, डीप बॅकवर्ड पॉइंटला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, धोकादायक कॉल होता आणि आपण आता येणार आहोत 3ऱ्या पंचांकडे। लेट्स चेक, ही इज सेफ और आउट। आउट या नॉट आउट। और प्रहार प्रीमियर लीग 2024 पिक्चर सुपर हिट, इस कहानी में आया ट्विस्ट आ गया क्योंकि कुछ देर के लिए बिल्कुल खेल रुकने वाला है। आउट या नॉट आउट, इंपॉर्टेंट मैच है, बहुत महत्वपूर्ण मुकाबला। आप देख रहे प्रहार प्रीमियर लीग 2024
और 3 लाख कैश प्राइस। उसके साथ अगर देखें तो खूबसूरत ट्रॉफी। चैंपियन कौन बनेगा, इस सवाल का जवाब आपको ढूंढना है, लेकिन उससे पहले सेमीफाइनल में एक बार फिर यहां से आगे बढ़ के फाइनल में प्रवेश कौन करेगा और एनबी स्पोर्ट के खिलाफ कौन खेलेगा, बहुत सारे सवालों के जवाब आपको ढूंढने हैं। बघा, योगेश पेंडकर हे वेगाने धावण्यासाठी ओळखले जातात. स्वतः त्यांचा कॉल होता, डेंजर झोनला ते होते, त्यांनी मात्र ती रिस्क घेतली होती, पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं कलेक्शन, चांगला थ्रो बॅटिंग येईल आणि त्याचमुळे ही स्थिती तुम्हाला पाहायला मिळते. आणि थोडी धडधड तर वाढली असेल, कारण मैदानाच्या आतमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला खूप जास्त टेन्शन द्यावे लागतात. आणि टेन्शन जेव्हा येते, तसं तुम्ही नेहमीच उल्लेख करता, जेव्हा वाढतं टेन्शन तेव्हा द्यावं लागतं कॉन्ट्रीब्युशन. बिल्कुल, मैदान के अंदर बहुत ही अच्छा मुकाबला चल रहा है, कॉन्ट्रीब्यूशन देने का समय भी आ गया, लेकिन क्या फील्डर ने वो अच्छा काम किया, विकेट कीपर ने बिल्कुल अच्छा एक बार फिर काम किया, वो देखना बहुत जरूरी. कुछ देर के लिए खेल रुका और बल्लेबाज आउट. सुंदर फील्डिंग, बहुत ही बेहतरीन फील्डिंग. 2 की हो रही थी मांग, तालमेल की कमी कारण बल्लेबाज का हो गया काम तमाम. ये विकेट जो आए ना मनीष, एक बार फिर कमबैक करने का मौका मिला. अब ये कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाला समय बताएगा. टोटल क्रेडिट जाते अतुल डिंबळे यांना. जबरदस्त ते बॉलवर पोहोचले, प्रॉपर बॉल कलेक्ट केला आणि लगेचच वन ऍक्शन मध्ये बॅटिंगला थ्रो केला आणि तितकं चांगलं यष्टिरक्षण आपण पाहिलं. आणि त्याचमुळे एक कॉम्बिनेशन क्षेत्ररक्षणाचं पाहिल्यानंतर एक चांगला आत्मविश्वास आता वाढतोय, कारण 2 फलंदाज बाद झालेले आहेत. इजाज कुरेशी ज्याने डोकेदुखी वाढवली होती आणि त्या मागोमाग आता योगेश पेंडकर सुद्धा धावचीच्या स्वरूपात बाद झाले. 2 धक्के आतापर्यंत बसलेले आहेत शिरसाट स्पोर्ट्सला. संतोष श्रीनाथ खैरे साहब को मैं देख रहा हूँ इस वक्त, और बहुत मेहनत करनी पड़ी अष्टपैलू स्पोर्ट के सारे क्यूरेटर को ये एक बार फिर मैदान तैयार करने के लिए. 2 दिन बारिश ने बिल्कुल वो परेशान किया था, लेकिन आज शाम के समय में मुकाबला शुरू है. बहुत सारे दर्शक टेनिस क्रिकेट .in द्वारा ये प्रतियोगिता देख रहे हैं, सभी का स्वागत है. और स्कोर की बात करें तो फिलहाल 25 विकेट के नुकसान पर आपके पास 16 गेंदे हैं, 18 रनों की जरूरत. अभी भी 19-20 वाला मैच है. एक चौका, बल्लेबाज हावी हो जाएंगे, एक और विकेट, गेंदबाज कमाल करने के लिए तैयार है. नाही, तीच मी चर्चा करत होतो. हे सातत्य तुम्हाला राखावं लागेल. असं नाही की सामना सोडून द्यायचा, निगेटिव्ह बॉडी लँग्वेज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये थांबवू देत नाही. त्याचमुळे स्टे पॉझिटिव्ह, गिव्ह युअर बेस्ट, आणि तेच पाहायला मिळालं या षटकामध्ये. मुख्यत्वे श्याम त्र्यंबके एक मिस्ट्री गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि ती मिस्ट्री मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऑन साइडला स्वीप केलं, क्षेत्ररक्षक आहे, ट्रॅप रचला होता, ट्रॅप मध्ये फलंदाज फसलाच होता, पण त्या ठिकाणी मिळते एक संधी, कॅच होते ड्रॉप, आणि आता हा मौका मिळालेला आहे फलंदाजाला. श्याम त्र्यंबके थोडे नाराज. देखिए आपके सामने शाम का समय तो चाय होगी, आप बिल्कुल एक बिस्कुट अंदर डालेंगे, अगर वो सही समय पर वापस नहीं आ गया तो बिल्कुल सारा मजा किरकिरा हो जाएगा. ये एक बहुत बड़ा अवसर था, संधी तुम्हाला होती, संधीचं सोनं करताना आणखीन एक विकेट गेला असता, दबाव वाढला असता. मनीष, इथे मोठी चूक झाली, खूप मोठी चूक आहे, पण असू दे, त्या गोष्टीचा विचार करून चालणार नाही. इस पर हवा में गेंद को कवर क्षेत्र में ड्राइव करना चाहते थे, अच्छी तरह से गेंद बल्ले के ऊपर नहीं आई. सुदर्शन केदार ने गेंद को फील्ड किया बहुत ही बेहतरीन तरीके से, 1 रन देने का मौका. सुदर्शन केदार यांच्या फॉर्म बद्दल काय सांगाल? पहिल्या डावामध्ये जबरदस्त फलंदाजी सुदर्शन केदार यांची पाहायला मिळाली, आणि जो सुरुवातीपासून जी भूक होती धावांची, जो आवेश होता, तो आवेश या सामन्यामध्ये पाहायला मिळालाय. देखिए एक तरफ वो क्वालिटी गेंदबाज थे, क्वालिटी गेंदबाज के खिलाफ आपने रन बनाए, तो सुदर्शन ने ये जो सेमीफाइनल का मुकाबला है उसमें इन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की है. अब जाकर समीकरण आपके स्क्रीन पर ये रहेगा, जीतने के लिए अब 16 रनों की जरूरत है. सिंगल आपको जरूर मिलने वाला है, पीछा कर रहा है खिलाड़ी, कम से कम 2 रन देने का मौका मिलेगा. और रिले फील्डिंग करने की कोशिश, क्या कर रहे, ढूंढो रे साजना, ढूंढो रे साजना भाई. इससे पहले मौका आपने छोड़ दिया, उसके बाद में फील्डिंग आप खराब कर रहे, मतलब आपके पास बैंक बैलेंस कम है और खर्चा ज्यादा हो रहा है. बहुत खराब फील्डिंग हो रही है, इसका फायदा बल्लेबाज उठा सकते हैं. संधी कधी कधी मिळत नाही, ती संधी बनवावी लागते. या ठिकाणी बघा ना, 2 क्षेत्ररक्षक पोहोचले ते. सुनील गोरड त्या ठिकाणी रिले फिल्डिंगसाठी कुठेतरी अप्रोच होत होते, पण त्या ठिकाणी कदाचित सह खेळाडूचं लक्ष नव्हतं. असो, या ठिकाणी 2 धावा तर मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते आता 29 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर श्याम. स्लॉग स्वीप, फॉलिंग स्वीप, लॅप स्वीप, या सर्व गोष्टी या डावामध्ये मुख्यत्वे पाहायला मिळतात. जास्तीत जास्त फलंदाज स्क्वेअर लेग मिड विकेटला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात, पण यावेळेस लेग बायची एक धाव मिळते आणि धावसंख्या जाते आता 28-30 या आकड्यावर, माफ करा, 30 रन्स ऑन बोर्ड. विकी मुंबईकर और एक तरफ अगर देखें तो उस्मान, 2 बैटर है. अब समीकरण आपके स्क्रीन पर ये रहेगा. आतापर्यंत 12 चेंडू, 13 धावांची गरज आहे.
तो ओवर की बिल्कुल समाप्ति हुई है, 12 गेंदों का खेल और 13 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बहुत ही शानदार मुकाबला है और आने वाली 12 गेंदें बहुत महत्वपूर्ण है। लेकिन एक तरफ इस मुकाबले में सचिन ढोले 11 के पास कौन सा गेंदबाज है, क्या विकल्प लेके आएंगे, वो देखना बहुत जरूरी, क्योंकि मुंबईकर ने हमेशा शानदार बल्लेबाजी की। उस्मान अभी भी संघर्ष कर रहे, एफर्टलेस बल्लेबाजी नहीं कर पा रहे, तो सचिन ढोले टीम के लिए मनीष विकेट चाहिए। एक तरफ बल्लेबाजों को केवल विकेट के ऊपर खड़ा रहना है, कोई ज्यादा करने की जरूरत नहीं है। क्रिकेट डोंट थ्रो विकेट, विकेट आपको नहीं खोना है। बहुत महत्वपूर्ण मुकाबला, ये बहुत इंपॉर्टेंट ओव्हर होगा सचिन ढवले 11 टीम के लिए। बघा, मान्य करतो की सचिन ढवळेचं प्रहार 11 हे टीम संकटात आहे, पण म्हणतात ना की तुम्ही किती मोठ्या संकटात आहात त्यापेक्षा तुम्ही त्या संकटाला सामोरे कसे जातात त्या गोष्टीला विशेष महत्त्व दिले जाते आणि गोलंदाजांना ते संकटाला सामोरे जाण्याचं पाठबळ देण्याचं काम आता कॅप्टनला द्यायचं आणि कॅप्टन आता निवडलेले गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत। अमर गोरे यांना बॉलिंग ट्रॅकवर बोलवण्यात आलेलं आहे। एक्सपिरियन्सला आता कुठेतरी कामी आणायचं आहे, संघासाठी फायद्यासाठी आता अमर गोरेला बोलवण्यात आलेलं आहे आणि अमरकडे ती कॅपॅबिलिटी आहे, अमरकडे एक्सपिरियन्स आहे, अमरकडे कॅलिबर आहे आणि तो या षटकाला कॅपिटलाइज करू शकतो, हा कॅप्टनचा विश्वास आहे। कप्तान ने तो बिल्कुल अमर गोरे के हाथ में गेंद दी है और इस खिलाड़ी की बात करें तो ऑलराउंडर खिलाड़ी है। महाराष्ट्र प्रीमियर लीग में 10 गेंदों में अर्धशतक जड़ने वाला ये खिलाड़ी अमर गोरे, सामने विकी मुंबईकर। अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, या थ्रो करने का मौका मिलेगा, नहीं मिलेगा, घूमने का मौका नहीं मिला, सिंगल लिया गया। आंखों के में इशारा करते हुए दोनों बैटर ने सिंगल के साथ आंकड़े बदलते हुए 11 गेंदों का खेल और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। अभी भी मैच में बहुत कुछ जान बाकी, मजा आएगा। तर म्हणूनच एक्सपिरियन्सला बोलवण्यात आलेला आहे। अमरने ते सिद्ध करून दाखवलंय आणि स्पीड व्हेरिएशन खूप महत्त्वाचं असतं आणि प्रत्येक वेळा चेंडूला वेग देऊनच तुम्ही चांगलं षटक हाताळू शकत नाही, तुमच्याकडे ते परफेक्शन पाहिजे आणि तेच परफेक्शन पहिल्या चेंडूवर अमर गोरे यांच्या वतीनं पाहायला मिळालं। शिरसाट स्पोर्ट्स हा संघ जाऊन पोहोचलेला आहे 31 या धावसंख्येवर, जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 12ची आणि बॉल शिल्लक असतील 11 चेंडू 12 धावांची गरज। उस्मान अजूनही थोडा शांत राहिलेला आहे। आपण या स्पर्धेमध्ये उस्मानला टेम्परमेंट दाखवताना पाहतो, नेहमीच आपण आक्रमक त्या जोरावर खेळताना पाहिलेलं आहे उस्मानला, पण संधीच मिळत नाहीये। यावेळेस ऑन साइडला मोठ्या फटक्यासाठी त्यांनी अप्रोच घेतला होता, पण अमरचं कौतुक करीन अमरने उस्मानला फॉलो केलं, ऑफ स्टंपच्या बाहेरची पिचिंग ठेवली, चेंडूचा वेग नियंत्रित होता, त्यामुळे एकदा पूर्ण करता आली उस्मानला। और देखिए टेलीग्राफ मिल गया, क्योंकि बॉल डिलीवर होने से पहले काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे उस्मान। अच्छी सोच गेंदबाज की, प्रॉब्लम पर फोकस करोगे तो गोल दिखना एक बार फिर बंद हो जाएगा और गोल पर फोकस करोगे तो प्रॉब्लम दिखना बंद हो जाएगा। समस्या तो है, लेकिन फिलहाल इस वक्त अंडर प्रेशर आपको अच्छा प्रदर्शन करने की जरूरत। विकी ऑन स्ट्राइक, अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। इस शाम में नाम करने के लिए यह भी खिलाड़ी तैयार है। तालियां बज रही है, बिंदी गेट के साथ तालियां बज रही है। आंकड़े क्या बता रहे, अब देखिए जीतने के लिए चाहिए 9 गेंदों में 11 रन, मैग्निफिसेंट बॉलिंग। वाळवंटामध्ये हिरवळ आणणारा हा गोलंदाज आहे आणि जबरदस्त खेळी गोलंदाजीची त्यांची पाहायला मिळाली। आणि काय सिच्युएशन होती जेव्हा 12 चेंडूमध्ये आवश्यकता होती 13 धावांची, अशा वेळेला इकॉनॉमिकल षटक आतापर्यंत हाताळलं। उत्तरार्ध कसा होईल माहित नाही, पण पूर्वार्ध चांगला होतोय। उमरचा ड्राइव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, बॅटच्या आउटसाइड एज पॉइंटला क्लिअर बॉल मागे जातोय, क्षेत्ररक्षक बॉलचा करतोय पाठलाग, पण पाठलाग होणार नाहीये पूर्ण। खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश करणारा येतोय हॅपी 4 चौकार। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर और ये लगा शानदार 4, प्रेशर रिलीज करने वाला ये चौका था। बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर, गेंद खराब नहीं थी, लेकिन जो पॉइंट पर खिलाड़ी है वो थोड़ा और मेहनत करते तो बेहतर बात होती। अच्छा स्ट्रोक था विकी का। अब जाकर आंकड़े क्या बता रहे, 8 गेंदे 7। इस मुकाबले में अब आप देंगे एक दूसरे का साथ, तभी जाकर बनेगी बात, क्योंकि अकेले गेंदबाज कुछ नहीं कर सकते। 1 से 11 होता है। स्ट्राइकर इन पर बल्लेबाजों की तैयार। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद है। दिशाएं गेंद, वाइड बॉल का इशारा, और इसके कारण अब देखिए और आंकड़े बदलते हुए अंपायर बिल्कुल वाइड बॉल का इशारा कर रहे हैं। अब 8 गेंदे 6 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। खूप चांगलं षटक हे राहिलं होतं, पूर्वार्ध खूप चांगला अमरने हाताळला होता, पण त्यानंतर एक चौकार आला, त्यानंतर त्याची मनोवृत्ती थोडीशी ढासळली असंच कुठेतरी पाहायला मिळते, कारण आता प्रयोग करण्याची ही वेळ नाहीये, स्वतःला सिद्ध करण्याची ही वेळ आहे। धावसंख्या 37 झालेली आहे, जिंकण्यासाठी 8 चेंडू 6 धावांची गरज। स्ट्रायकिंग एंडला विकी मुंबईकर आपण पाहतो, लेफ्ट हँडेड बॅटर, चांगली स्पर्धा त्यांच्यासाठी ही राहिलेली आहे। अमर गोरे ओव्हर द विकेटनं
ऑन साइडला बॅट्सविंग प्रॉपर आहे, एलिव्हेशन प्रॉपर, फोर्स प्रॉपर, बॉल जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार आणि विजयोत्सव साजरा करणारा येतोय विकी मुंबईकरच्या बॅट मधून षटकार. सामना जिंकलेला शिरसाट स्पोर्ट्सने आणि शिरसाट स्पोर्ट्स पोहोचतोय अंतिम लढतीमध्ये. शानदार तरीके से फिनिश किया, डीप मिड विकेट बॉल लेने के बाहर. अनुभव की भट्टी में जो तप कर जलते हैं, दुनिया के बाजार में उन्हीं के सिक्के चलते हैं. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, बहुत बढ़िया तरीके से मिड विकेट बॉडी लेने के बाहर भेज दिया और विकी ने. और इसी के साथ इस मुकाबले में सेमीफाइनल में शानदार प्रदर्शन करते हुए, यहाँ कमाल का प्रदर्शन करते हुए शीर्षा चैंपियन की टीम, शीर्षा स्पोर्ट की टीम, और अब चैंपियन बनने का सपना क्या पूरा होगा. एनबी के साथ खेलेंगे और अब एक बार फिर मैन ऑफ द मैच का जो अवार्ड है, बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है बल्ले के साथ, और वो खिलाड़ी है जो सबको देते खुशी, वो खिलाड़ी है एजाज कुरैशी, मैन ऑफ द मैच. 11 गेंद में बना है 23 रन. एजाज, आपको प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ आना है. एजाज कुरैशी और प्रेजेंटेशन बॉक्स में हमारे साथ जुड़ेंगे. महेंद्र की एक मीठी आवाज, मिस्टर मनीष पाटिल. चला इजाज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. तर तोरणा आणि जंजिरा, चला या दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस घेणार आहोत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम लढत आपण अगोदर खेळणार आहोत आणि सामना तर इंग्रजी प्राध्यापक सन्माननीय वनकर सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस देखील घेणार आहोत आणि टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत.